आज मी स्पेसिफिकली अशा एका ब्रँडबद्दल तुम्हाला सांगणार आहे जे आपले नॅचरल फॅब्रिकवरती जास्त फोकस. आता हँडलूम फॅब्रिक्स ऑफिस वेअरला म्हणजे काय नवीन भानगड आहे त्यासाठी मी सांगते. हा माझा चक्क रिव्हर्सेबल जॅकेट आहे जो कोट सारखा पण मी वापरू शकते. गार्गी ऑफिसला जाताना आम्ही तेच बोरिंग रोजचेच कपडे घालतो. काहीतरी नवीन सजेस्ट करशील का आम्हाला ऑफिससाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी काही वेगळे कलर्स वेगळे फॅब्रिक्स आम्ही ॲड ऑन करू शकतो का जेणेकरून आमचे रोजचे बोरिंग आउटफिट थोडे क्लासी दिसतील, जास्त इनोव्हेटिव्ह वाटतील, असं काही आम्हाला सजेस्ट करशील का? किंवा अगं गार्गी तू साड्यांचे एवढे सगळे प्रकार सांगितलेत पण ऑफिसला जाताना खरंच नाही मॅनेज होत ग साड्या नेसून ऑफिसला जाणं, तर काहीतरी छान सुटसुटीत इंडो वेस्टर्न असं काहीतरी मला सांगशील का की जेणेकरून आमचा ऑफिस लुक पण बोरिंग न दिसता थोडासा इंटरेस्टिंग दिसेल. जर एवढे सगळे प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्ही एकदम राईट चॅनलवरती आहात. मी खूप सारे ऑफिस वेअरसाठी वेगवेगळे स्टायलिंग नवीन इनोव्हेटिव्ह काहीतरी वेगवेगळे फॅब्रिक्स तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमधून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट टिप्स आहेत, खूप छान छान स्टायलिंग पण दिलेली आहे. सो चला आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ऑफिस वेअरसाठी स्पेसिफिकली आपण जे पण काही कपडे घेतो ते मोस्टली कसे असतात, थोडेसे जर तुम्हाला ट्रेडिशनलमध्ये जायचं असेल तर सलवार कमीज, कुर्ताज, पेस्टल कलर, खूप रेग्युलर बोरिंग असे कपडे असतात. वेस्टर्नमध्ये घालणार असाल तर तेच ट्राउझर्स, शॉर्ट स्कर्ट्स, अगेन शर्ट्स, मोस्टली बेसिक कपड्यांमध्येच आपण जातो ऑफिस वेअरसाठी. आज मी थोडंसं इनोव्हेटिव्ह घेऊन आलेली आहे. आता इनोव्हेटिव्ह ऑफिस वेअरला काय करायचं, घाबरू नका, खूप छान सस्टेनेबल फॅब्रिक्सच आहेत. आज मी स्पेसिफिकली अशा एका ब्रँडबद्दल तुम्हाला सांगणार आहे जे आपले नॅचरल फॅब्रिकवरती जास्त फोकस करतात. नॅचरल फॅब्रिक्स म्हणजे हँडलूम फॅब्रिक्सवरती ते जास्त काम करतात. आता हँडलूम फॅब्रिक्स ऑफिस वेअरला म्हणजे काय नवीन भानगड आहे? नवीन भानगड नाही आहे. हँडलूम फॅब्रिकची मी तुम्हाला एक दोन क्वालिटीज सांगते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की हँडलूम फॅब्रिक्स ॲक्च्युली काय असतात. हे असे फॅब्रिक्स जे आपण हँडलूमवरती बनवले जातात, म्हणजे आपले नॅचरल फॅब्रिक्सच ॲड होतात. कॉटनचे धागे, सिल्कचे धागे ह्या हिशोबानेच हँडलूम फॅब्रिक बनवले जातात. दुसरं, ज्या वेळेला जास्त थंडी पडते ना, तुम्ही हँडलूम फॅब्रिक जर घातला तर तुम्हाला थंडीपासून प्रोटेक्ट पण भेटतं, म्हणजे ते वॉर्म राहतात. आणि ज्या वेळेला गरमी चालू होते ना त्याच वेळेला हे हँडलूम फॅब्रिक थोडंसं हवा पास होते किंवा छान आपल्याला मोकळं वाटतं. ह्या क्वालिटीज आहेत हँडलूम फॅब्रिकच्या. आता फास्ट फॅशनमध्ये किंवा सिंथेटिक फॅब्रिकमुळे हे हँडलूम फॅब्रिक्स खूप नॅचरल फॅब्रिक कुठेतरी पाठीमागे गेलेले आहेत. सो हे हँडलूम फॅब्रिक्सला नवीन वेने मी यावेळेला प्रेझेंट करणार आहे तुमच्यासमोर. आज मी तुम्हाला हे 5 लुक दाखवणार आहेत. हे 5ही लुक मी स्वतः डिझाईन केलेले आहेत. या ब्रँडचे संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला हे कपडे जर आवडले तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. अगेन हे कपडे डिझायनर कस्टमाइज पण करून देऊ शकतात किंवा माझे हे 5 लुक तुम्ही बघा. जर तुम्हाला हे 5 लुक आवडलेत तर तुम्ही हेच कपडे पण तिच्याकडून ऑर्डर करू शकतात. दुसरी गोष्ट, हा संपूर्ण व्हिडिओ ह्यामध्ये तुम्हाला मी जे काय 5 लुक दाखवते ह्याचा पार्ट 2 पण येणार आहेत. आपण हेच 5 लुक किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. हा 5 कपड्यांमधून मी तुम्हाला 21 स्टायलिंग दाखवणार ह्याच्यातच मिक्स मॅच करून. सो खूप सारा वर्सटाईल व्हिडिओ होणार आहे. पार्ट 2 पण बघा. सध्या पार्ट 1मध्ये फोकस करूया आणि पार्ट 1मध्ये आपण डायरेक्ट चालू करूया तर आपल्या ह्या पहिल्या लुकला. लुक्स दाखवायच्या आधी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे आत्ता जो मी काय मेकअप केला आहे हा मेकअप मी सगळ्या लुक्सवरती कंटिन्यू ठेवणार आहे. फार बेसिक मेकअप आहे. कसा करायचा ह्याचं ट्युटोरियल मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि ते वरती कुठेतरी असणारच आहे. तुम्ही क्लिक करा आणि बघा की सेटल मेकअप ऑफिससाठी फास्ट मेकअप कसा करायचा तो. दुसरी गोष्ट, जी पण तुम्ही ॲक्सेसरीज घ्याल ना ती एकदम मिनिमम ॲक्सेसरीज घ्या, कारण आपल्याला आपले कपडे किंवा आपली स्टायलिंग हायलाईट करायचे आहेत. तर जेवढं मिनिमम ज्वेलरीमध्ये जाल ऑफिसला अशी पण मिनिमम ज्वेलरीज लागते. आणि असंही तुम्ही जर आउटफिट हायलाईट करायचे तर तुम्हाला मिनिमम ज्वेलरीज कॅरी करावी लागते. या बेसिक गोष्टी आहेत. फुटवेअर थोडंसं व्यवस्थित ठेवा. फुटवेअर कसे ऑफिसला लागणार ह्याचे खूप सारे इन्फॉर्मेशन्स, खूप सारे डिटेल्स ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहेच. आधीचे व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा. तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल कॅज्युअल वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी, साड्यांसाठी, सणावारांसाठी खूप सारे व्हिडिओज मी ऑलरेडी केलेले आहेत.
तर फुटवेअर हे फॉर्मल्स फुटवेअर घेतलेले आहेत, 1-2 फॉर्मल्स बॅग घेतलेले आहेत, 1-2 खूप स्टायलिश वॉचेस घेतलेले आहेत आणि मिनिमम ज्वेलरीज घालून मी ऑफिससाठी रेडी झालेली आहे. आता स्टेप बाय स्टेप लुक्स बघा, मी कसे कसे हे लुक्स कॅरी केलेले आहेत ते. आता हा सगळ्यात पहिला लुक म्हणजे जो मी आत्ता घातलेला आहे तो लुक. तुम्ही बघू शकता ही पिस्ता कलरची अगेन पेस्टल कलरमध्ये फॅब्रिक आहे, पेस्टल कलरचं फॅब्रिक आहे आणि हे अगेन हँडलूम फॅब्रिकच आहे. संपूर्ण डिटेल बाजूला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला की हे पिस्ता कलरचं क्रॉप टॉप मी घेतलेला आहे, त्यालाच अशी प्लीटेड असा स्कर्ट घेतलेला आहे. आता स्कर्ट तुम्ही नीट बघा तर तो एकदम कम्फर्टेबल आहे, नीच्या खाली आहेत म्हणजे व्यवस्थित तुम्ही कॅरी करू शकता. ब्लॅक कलरचे इथे मी फुटवेअर कॅरी केलेले आहेत आणि थोडीशी फंकी अशी बॅग हातात घेऊन खूप छान पद्धतीने ऑफिसला फ्लॉन्ट करायला रेडी झाली आहे. सोबतच एक्सेसरीजमध्ये मी फक्त हे वॉच घातलेलं आहे, एका हातामध्ये माझं गोल्डन कलरचं ब्रेसलेट आहे. नुकतंच रक्षाबंधन गेलं तर राखी आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑफकोर्स तुमच्या सोयीनुसार तुम्ही ही राखी ठेवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे छोटेसे कानातले घातलेले आहेत आणि हा एंटायर लुक मी कॅरी केलेला आहे. आता माझ्या कर्ली हेअरची हेअरस्टाईल ही अशीच ठेवलेली आहे, मी कर्ली हेअर नाही टायअप करत. हेअर कसे मॅनेज करायचे, कसे स्टायलिंग करायचं, कसे कर्ली हेअर टेक केअर करायचं ह्याचं संपूर्ण डिटेल्स मी ऑलरेडी माझ्या आधीच्या व्हिडिओला पोस्ट केलेली आहेत. जर कोणाला कर्ली हेअरबद्दल माहिती पाहिजे असेल तर पहिला हा व्हिडिओ थांबवा, आधीचा व्हिडिओ बघा आणि नंतर ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. ज्यांचे स्ट्रेट हेअर आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने ऑफिससाठी परफेक्ट असा लुक तयार करा. हाय बन बांधा, हाय पोढी बांधा, केस चक्क मोकळे सोडा, खूप छान पद्धतीने या संपूर्ण लुक्सवरती जाईल. हा झाला माझा पहिला लुक. आता आपण जाऊया दुसऱ्या लुककडे. पहिल्या लुकनंतर मला ह्या दुसऱ्या लुकमध्ये बोलायला आवडेल ते म्हणजे ह्या फॉर्मल्स अत्यंत लूज अशा पॅन्टबरोबर सोबतच असा हा वेस्टकोट कॅरी केलेला आहे मी. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, सगळ्यात पहिला आउटफिट होता हा स्कर्ट टॉप होता. आता ही ट्राउझर लूज पॅन्ट आणि त्याच्यावरती हा क्रॉप टॉप ट्राय केलेला आहे. आता ही लूज पॅन्ट ज्यांना जे थोडंसं हेवियर साईडला असतील किंवा थोडेसे मोठू असेल त्यांना पण हा सूट होणार आहे, कारण हा मी एकतर हायवेस्ट आहेत, समोर थोडेसे प्लीटिंग आहे म्हणजे आपलं पोट आपोआप लपलं जाणार आहे. दुसरी म्हणजे ही पॅन्ट अत्यंत लूज आणि कम्फर्टेबल अशी पॅन्ट आहे, कुठेच असा टाईट एकदम अनकम्फर्टेबल लुक नाही आहे. त्याच्यात ही प्रॉपर हँडलूम फॅब्रिकची पॅन्ट आहे म्हणजे कम्फर्टला खूपच छान आहे. सोबतच या ट्रेडिशनल फॅब्रिकवरती मी वेस्टर्न स्टाईलचा वेस्टकोट ट्राय केलेला आहे आणि हा एंटायर लुक हा अशा पद्धतीने कॅरी करून मी ट्राय केले. ह्याच्यासोबत न्यूड फुटवेअर, सोबतच बॅग कॅरी केलेली आहे थोडीशी फॉर्मल, सेटल मेकअप ठेवून मिनिमम कानातले मिनिमम एक्सेसरीज घेऊन हा लुक मी कंप्लीट केलेला आहे. आता हा तिसरा लुक, ह्याच्यात मी थोडंसं प्रिंटेड पॅन्ट घेतलेली आहे. आता ही प्रिंटेड पॅन्ट जास्त घेरवाली नाही आहे, मिनिमम घेरवाली ही प्रिंटेड पॅन्ट आहे. ह्यालाच थोडंसं लॉंग असं जॅकेट ॲड केलेलं आहे, हे खूप स्मार्ट दिसतं. ह्याचं ट्युनिंग केलेलं आहे. ह्याच्या आतमध्ये कॉन्ट्रास्ट असा शर्ट घेतलेला आहे, हा प्रॉपर हँडलूमचा शर्ट आहे. इनफॅक्ट हा पूर्ण आउटफिटच हँडलूमचा बनलेला आहे. हा पूर्ण एंटायर आउटफिट हा अशा पद्धतीने थोडंसं कम्फर्टेबल लॉंग आणि असं थोडंसं स्टायलिश दिसायला हेल्प करतं. अगेन ह्याच्यामध्ये जे पण काय मी एक्सेसरीज घेतलेल्या आहेत त्या प्रॉपर मिनिमम एक्सेसरीजने मी हा लुक कॅरी केलेला आहे. हातात बॅग आणि फुटवेअर स्पेसिफिकली लक्ष द्या, ज्यावेळेला फॉर्मल आउटफिट असेल त्यावेळेला कोणत्या पद्धतीने तुम्ही बॅग कॅरी करतात आणि कोणत्या पद्धतीचे तुम्ही फुटवेअर घेतलेला आहेत. वॉच कधीच विसरू नका कोणत्याही फॉर्मल आउटफिटमध्ये. सो अशा पद्धतीने मिनिमम एक्सेसरीजसोबत मी हा लुक फ्लॉन्ट करायला रेडी आहे ऑफिसमध्ये. आता हा लुक चौथा. ह्या चौथ्या लुकमध्ये तुम्ही बघाल तर हा माझा वन पीस तुम्हाला दिसतोय. एक्झॅक्टली हा वन पीस मी खूप व्हेरिएशन्सने स्टाईल करणार, किती पद्धतीने स्टाईल करणार पुढच्या व्हिडिओमध्ये, ह्याच्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. पण आत्ता तुमच्या माहितीसाठी मी सांगते, हा माझा चक्क रिव्हर्सेबल जॅकेट आहे जो कोटसारखा पण मी वापरू शकते. पण सध्या मी तुम्हाला हा वन पीस ट्राय करून दाखवलेला आहे. हा वन पीस तुम्ही जो माझ्या फ्लॅपच्या इथे ग्रे कलर दिसत असाल ना, तोच ग्रे कलर मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सध्या मी छोटासा झलक देते की हा रिव्हर्सेबल जॅकेट कसा आणि हा रिव्हर्सेबल वन पीस कसा होऊ शकतो. आता हा वन पीस किती वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करायचा आहे तो येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. सध्या हा वन पीस मी घातलेला आहे. अगेन हा नीपर्यंत आहे म्हणजे अप्रोप्रिएट आहे ऑफिससाठी. खूप स्ट्रक्चर लुक आहे ह्याचं.
फॅब्रिक भले इकत असेल, फॅब्रिक ह्याचं प्रॉपर हँडलूम असलं तरी पण ह्याचा लुक प्रॉपर फॉर्मल जातो. अगेन ह्याच्यासोबत खूप सोफॅस्टिकेटेड सिम्पल अशी बॅग आणि शूजने मी हा पूर्ण लुक कॅरी केलेला आहे. सोबतच मिनिमम ज्वेलरी घेतलेली आहे. आणि आता शेवटचा लुक म्हणजे ऑब्व्हियसली साडी. माझे लुक साडीशिवाय कसे कंप्लीट होणार? तर मी ही हँडलूमची साडी, स्वतः डिझाईन केलेली साडी आहे. ही साडी बघाल तर पूर्ण साडी प्लेन आहे. ही प्लेन साडी मी सध्या प्लेन शर्ट बरोबरच कॅरी केलेली आहे. खूप बोरिंग लुक वाटतोय का? ह्याला इंटरेस्टिंग कसं बनवायचं? तर ह्याचा चक्क पदर बघा, किती छान असा इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह पदर आहे हा माझ्या साडीचा. हा पदर मी ह्या सगळ्या आउटफिटचे छोटे छोटे पॅचेस घेऊन ह्याला साडीला पेस्ट केलेली आणि अशा पद्धतीने सुंदर हा असा पदर तयार केलेला आहे. ही साडी मी खूप पद्धतीने खूप व्हेरिएशन्सने घातलेली आहे. पदरामध्ये जे काही इनोव्हेशन झाले त्याच्यानंतर मी एक खूप छान इनोव्हेशन गोष्ट ह्या साडीमध्ये टाकलेली आहे, ती म्हणजे हे पॉकेट. हे पॉकेट अगेन मी फॅब्रिक खूप छान पद्धतीने मर्ज करून केलेलं आहे. सगळ्या आउटफिटला तुम्ही बघितलं असाल, नीट लक्ष देऊन बघितलं असाल तर सगळ्या आउटफिटमध्ये मी पॉकेट टाकलेले आहे, थोडा कम्फर्ट लुक येण्यासाठी आणि थोडं स्टायलिश दिसण्यासाठी. मग साडी का सोडायची आपण? तर साडीमध्ये हे स्पेसिफिकली असे पॉकेट्स मी बनवून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल, सुट्टे पैसे, मेकअपचं सामान, एखादी लिपस्टिक वगैरे इझिली ठेवू शकतात आणि खूप छान पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑफिससाठी रेडी होऊ शकतात. साडी विथ पॉकेट. तुम्ही येत्या व्हिडिओमध्ये बघाच ही साडी मी किती छान छान पद्धतीने स्टाईल केलेली आहे. तुम्हाला पण एक छोटीशी आयडिया येईल की पुढचा व्हिडिओ किती इंटरेस्टिंग असणार आहे किंवा किती नवीन नवीन गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमधून घेऊन येणार आहे. सो पुढचा व्हिडिओ बघायला तर विसरू नकाच. सोबत आता सध्या ही साडी मी ह्या व्हाईट शर्ट बरोबर कॅरी केलेली आहे. हातात एक फॉर्मल बॅग आणि अगेन खूप मिनिमम एक्सेसरीज घेऊन मी हा लुक कॅरी केलेला आहे. हा एंटायर लुक तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रोजच्या बोरिंग ऑफिसच्या कपड्यांना थोडंसं इनोव्हेटिव्ह, थोडासा हॅपनिंग तडका दिलेला आहे. सो हा संपूर्ण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी मी केलेला आहे, कारण थोडंसं नवीन इनोव्हेशन्स, कारण थोडंसं नवीन स्टायलिंग करण्यासाठी, मार्केटपेक्षा थोडंसं हटके दिसायला. ह्याच्यातला कोणताच पीसेस मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, पूर्णपणे नवीन पीसेस आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर खूप सारे पीसेस खरेदी करा, तुम्हाला पाहिजे असेल तर खूप सारे पीसेस कस्टमाइज करा. माझा इन्स्टा हँडल मी ऑलरेडी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही डिरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, काही स्टायलिंग टिप्स पाहिजे असेल तुम्ही डायरेक्टली मला इन्स्टाला DM करू शकतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नकाच. येत्या काही दिवसांमध्ये खूप सारे नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे, जे मार्केटपेक्षा खूप वेगळी स्टायलिंग असेल, खूप वेगळे पीसेस असतील. असे हटके पीसेस, हटके स्टायलिंग करायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ते बेल आयकन आधी दाबा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की नेक्स्ट व्हिडिओ मी केव्हा अपलोड केलेला आहे. चला आता भेटूया डायरेक्ट पार्ट 2 मध्ये. बाय.